मला शिवसेनेला टार्गेट करायचा माझा कुठला उद्देश पण नव्हता. राष्ट्रवादी पुढे आहे तो वातावरण होता म्हणून मी त्या अँगलने बोलत असतो. आता शिवसैनिकांनी ते मनावर घेतलेलं आहे आणि त्याची पावलं शिवसेनेकडून उचलताना मला दिसतात. मी सातत्याने काही नेत्यांची नावं घेत होतो. त्याच्यामध्ये एक नेता असा होता की भाई शिंदे हे नाव मी प्रामुख्याने घ्यायचो. मला त्या माणसाचं कार्य, काम, ताकद, ऊर्जा, क्षमता ही सगळी माहिती आहे. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्या माणसाने जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना ज्या ज्या गोष्टी केल्या म्हणजे विकासाच्या बाबतीत बोलतो मी, कधी न होणारी कामं त्या माणसाने करून दाखवली. असा नेता आज शिवसेनेत असतो आहे. शिवसेनेत असताना शिवसेना आजही कमी पडते ही शोकांतिका मला अत्तरगाव जिल्हा परिषद बघायला मिळते. मागच्या निवडणुकीत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याची पुनरावृत्ती आता होणार आहे का? आणि आजही उमेदवारासाठी शिवसेना झगडते. इतके दिग्गज नेते आहेत आणि भाई सारखा एक काम करणारा चेहरा आहे. कार्यकर्ते त्याच्या प्रेमात आहेत. खऱ्या अर्थाने त्याला वागच म्हणावं लागेल. म्हणजे कोणतरी आपला मी मुद्दामून काही स्तुती करत नाही, परंतु काही गोष्टी आहेत त्या मांडल्या पाहिजे. माझ्यासोबत आज भाई आहे आणि खरं तर मी आता ह्या मुलाखतीनंतर मला असं वाटतं की शिवसेनेचा हा कोरम पूर्ण होईल असं वाटतंय. भाई तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही इतकं काम केलेलं आहे. आत्ता इतक्या कालावधीनंतर ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या होत असताना आत्ता शिवसेना कुठे आहे आणि आत्ता शिवसेनेच्या बाबतीत कर्जत सोडून द्या, पण खालापूरची परिस्थिती काय राहील? प्रथमतः अमोलजी आपलं मी या ठिकाणी स्वागत करतो शिवसेनेच्या माध्यमातून. आता ज्या होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी होत असताना अत्करगाव जिल्हा परिषद आणि खानवगण आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एकंदरीत पाहता शिवसेना आपापल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करत आहे. परंतु शिवसेना तयारी करत असताना महायुती म्हणून या ठिकाणी काही घटक पक्ष आहेत. ह्या पक्षांच्या माध्यमातून वरिष्ठ लेवलवर त्या ठिकाणी चर्चा चालू आहेत आणि वरिष्ठ लेवलवर चर्चा चालू असताना शिवसेना ही एक आदेशाने चालणारा पक्ष आहे. जिथपर्यंत शिवसैनिकांना वरून आदेश येत नाही तिथपर्यंत शिवसैनिक आपापल्या जाग्यावर त्या ठिकाणी शांतपणे असतो. आणि ज्या वेळेला वरिष्ठांचा आदेश येईल का आपल्याला अमुक अमुक पक्षाबरोबर आपली युती झालेली आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरी जायचं आहे आणि त्यावेळेला शिवसेना निश्चितचपणे त्या ठिकाणी सामोरी जाणार आहे. आणि शिवसेना जाग्यावरच आहे, शिवसैनिक जाग्यावर आहे, पण केवळ ते आदेशाची वाट या ठिकाणी पाहत आहे. ज्या ज्या वेळेला आदेश येईल आणि युतीबाबतचे ज्या वेळेला एकमत होईल त्यावेळेला शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिवसेनेचं काम करतील. विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत थोडंसं तो मागे तुम्हाला काय नेतो, कारण तुमच्या बूथवर आणि प्रमोद शिर्केंच्या बूथवर हे दोन बूथ तालुक्यात अव्वल होते. म्हणजे चांगलं काम केलं. म्हणजे लोक अशी चर्चा आहे की भाई शिंदे किंवा अन्य हनुमान शेठ असतील किंवा अन्य काही लोक त्यावेळी इकडे आले आणि आमदारांचा विजय सुखकर झाला. हे सगळं असं चित्र असताना खारघर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे फार काय मला कुठे दिसत नाही, परंतु त्यांनी चांगली मताधिक्य राष्ट्रवादीला मिळालं. तुम्ही लोक नसता आला तर काहीतरी वेगळं चित्र झालं असतं. तरीही आजही शिवसेना संघर्ष करताना दिसते. कुठं कमी पडतोय, नेतृत्व कमी पडतोय, कोण कमी पडतोय? नाही, शिवसेनेची संघटना ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आहे आणि भाई शिंदे आणि भाई शिंदेचा परिवार ज्या ज्या पक्षामध्ये आम्ही काम करतो, मला मताचा अधिकार आल्यापासून ज्या वेळेला शिवसेना पहिल्यांदा किसन मामा शेलार हे मशालीवर लढले त्यावेळेपासूनचा मी शिवसैनिक आहे. आणि शिवसेनेचं काम करत असताना एक आदेश आणि एक ते बाळासाहेबांचे विचार ह्या मनामध्ये सगळे रुजलेले आहेत. आणि एकदा का ते बाळासाहेबांचे विचार मनामध्ये आल्यानंतर मग जो पक्ष देईल तो उमेदवार, मग तो विधानसभेचा असू द्या, तो लोकसभेचा असू द्या, जिल्हा परिषदेचा असू द्या, भाई शिंदे आणि त्यांच्या परिसरामधील जे कार्यकर्ते आहेत, माझ्या गावातले जे शिवसैनिक आहेत ते अतिशय कडवट शिवसैनिक आहेत. मग शिवसेनेचा उमेदवार असल्यानंतर मग तिथे मागं पुढं कोण बघत नाही. पक्षाला मतदान करायचंय, धनुष्यबाणाला मतदान करायचंय, त्याच्यासाठी रात्रीचा दिवस एक करून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत. आता दुसरा मुद्दा जो तुमचा आहे राष्ट्रवादीचा, तर राष्ट्रवादी सुद्धा या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं सुद्धा त्या ठिकाणी प्राबल्य आहे. हे कोणालाही त्या ठिकाणी नाकारता येणार नाहीये. कारण शिवसेनेमध्ये काय झालंय, शिवसैनिक कमी आहेत आणि नेतेगण जास्ती आहे. व्यासपीठावर 200 आम्ही खुर्च्या लावल्या तरी आम्हाला त्या खुर्च्या कमीच पडतात, एवढे नेते आहेत आणि शिवसैनिक कमी आहेत. तसं राष्ट्रवादीमध्ये उलट आहे. राष्ट्रवादीमध्ये
नेते आणि कार्यकर्ते एकच आहेत असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून त्यांचं प्राबल्य आहे आणि त्यांचा एक हाती कुठं आहे. एकदा एका त्यांच्या नेत्यांनी आदेश दिला का त्या ठिकाणी सगळी लोक त्या ठिकाणी कामाला लागतात. आपल्याकडे काय झालंय, नेते मंडळी जास्ती शिवसेनेकडे असल्यामुळे कोणी खाली उतरून काम करायचं, कुणी ग्रॅव्हिटीवर जाऊन काम करायचं, हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून कुठेतरी शिवसेना आमदार साहेबांनी त्या ठिकाणी 3,000 कोटीची कामं केली. वास्तविक पाहता एकंदरीत ह्या तालुक्याचा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर खूप काही मतदिकी अधिकच मिळायला पाहिजे होतं. तसं बघायला गेलं तर त्या पद्धतीचं जे अपेक्षित मतदान होतं ते मतदान त्या ठिकाणी आम्हाला मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण राष्ट्रवादीची ताकद आहे. राष्ट्रवादीकडे जरी नेते कमी असले तरी ते एका जीवाचे, एका विचाराचे ते नेते आहेत आणि त्यामुळे ते तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि त्यांची रणनीती त्या ठिकाणी चालू असते. आता आपण मागच्या 2-3 बाईटमध्ये सांगितलं का राष्ट्रवादी पुढे आहे, राष्ट्रवादी खूप आघाडी घेतली राष्ट्रवादीनी. आज मी तुम्हाला निश्चित सांगेन का राष्ट्रवादीने जरी मीडियामध्ये आघाडी घेतली असेल तरी ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला प्रत्यक्ष या प्रक्रियाला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र शिवसेना निश्चित आघाडी घेईल. शिवसेना त्यांच्या पक्ष 2 पावला पुढे असेल एवढं मात्र त्या ठिकाणी मी नक्की सांगू शकतो. अगदी अगदी बरोबर भाई बोललात तुम्ही, अगदी बरोबर नस पकडलेली. मला तेच म्हणायचे की आता कुठे जोखीम अशी रिस्क कुठे शिवसेनेने घ्यायला नको, गाफील नको राहायला. म्हणून मी तेच म्हणतोय की अजून उमेदवार ठरत नाही. संभ्रमात येऊ भाई, कधी परत तुम्ही सिग्नल द्या ना, त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना. तुम्ही ऐकतो करायला टिळा लावतो प्रयत्न करणार, कसं का भाई होणार? तशी अमोलची परिस्थिती नाहीये. शिवसेनेमध्ये खानोगणामधून 5 उमेदवार इच्छुक आहेत. आपल्याला असं वाटत होतं का शिवसेनेकडे उमेदवार नाही आहेत का, शिवसेना राष्ट्रवादीला घाबरलेली काय? शिवसेना कधीच कोणाला घाबरत नसते. शिवसेना ही अशी का ती बाळासाहेब नेहमी सांगतात, आला अंगावर तर मग घ्या शिंगावर, ही मानसिकता शिवसैनिकांची असते. आज मी तुम्हाला सांगेन खानोगणामधून पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम परबळकर त्या ठिकाणी इच्छुक आहेत. त्या ठिकाणी वाहोशीचे सरपंच राजूजी शासने त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आपटीचे शशी मोरे त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आमचे नारंगीचे संदेश देशमुख इच्छुक, 5 लोक त्या ठिकाणी इच्छुक आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक पंचायत समितीच्या गणामध्ये आमच्याकडे 5-5, 6-6 लोक त्या ठिकाणी इच्छुक आहेत. फक्त आम्ही लोक आदेशाने चालणारी आहेत. अजून पक्षाचा आदेश येत नाही. आणि ज्या वेळेला आमच्या पक्षाची कार्यकारिणी मिटिंग त्या ठिकाणी अलिबागला झाली तर कार्यकर्त्यामध्ये मी सुद्धा त्या मिटिंगला होतो. एक मताने आम्ही रायगडचे 3 आमदार आहेत. मग महेंद्र दळवे असतील, भरतशेठ गोगावले असतील नामदार आणि महेंद्रशेठ थोडे, यांना सर्वांच्या वतीने त्यांना अधिकार दिलेले आहेत. युतीबाबत चर्चा करणं, युतीबाबत बोलणं, ह्या सगळे अधिकार त्यांना दिले आहेत. आणि युतीची या ठिकाणी अजून एक मताने निर्णय होत नाही. युतीची बोलणी चालू आहेत वरिष्ठ लेवलवर. 1-2 दिवसामध्ये ती बोलणी त्या ठिकाणी फायनल होती आणि ती फायनल झाल्यानंतर जो शिवसेनेचा उमेदवार शिवसेना पक्षाकडून येईल, मग उत्तम परबळकर असतील, शशी शासने असतील किंवा संदेश देशमुख असतील किंवा मोरे असतील किंवा आमच्या पक्षाने जर विचार केला तर आम्ही एका मताने, एका विचाराने तो उमेदवार निवडून आणण्याचा प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून प्रयत्न करणार आहे. मग समोर राष्ट्रवादी असू द्या, अनेक पक्षाची कोणाला युती करायची असेल ती करू द्या, त्याचं भय बाळगणं शिवसेनेला काय एवढं महत्व त्याचं वाटत नाही. त्यावेळेला आम्ही आमचा निर्णय काय आहे, आमचा स्टँड काय तो योग्य वेळेला आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ. भाई आजही कार्यकर्त्यांच्या मनात ती सल आहे की भाईचा झाला पराभव, निसटता झालेला पराभव जिवारी लागलेला आहे. आजही कार्यकर्त्यांच्या मनात त्या वेदना आहेत. भाई सारखा माणूस त्या जिल्हा परिषदेच्या पायऱ्या चढला पाहिजे. त्यांनी इतकं काम केलेलं आहे की त्या माणसावर अन्याय होता कामा नये. आज भाई तुम्ही परत म्हणजे तुमच्या घरात आता ती जागा महिलेसाठी राखीव आहे. भाई शिंदे हे कुटुंबातलं कोण उभं करणार आहे का? जिल्हा परिषद बोलतो की नाही, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आम्हाला आमदार साहेबांनी मला त्या ठिकाणी विचारलं होतं का आपण त्या ठिकाणी तयारी करा, जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कुटुंबातलं कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे, अशी आमदार साहेबांची त्या ठिकाणी प्रामाणिक भूमिका होती. परंतु मी त्या ठिकाणी आमदार साहेबांना सांगितलं का जिल्हा परिषदेमध्ये आमच्या कुटुंबातून कोणी त्या ठिकाणी लढणार नाही आणि जिल्हा परिषदेसाठी सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. अलग लक्षामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अमोलजी आपण त्याचे साक्षीदार आहेत. मी ज्यावेळेला उपाध्यक्ष होतो त्यावेळेला 100हून अधिक कोटीची कामं या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी केले. प्रत्येक गाव त्या ठिकाणी पाण्याची टाकी, मग त्या ठिकाणी जे मूलभूत ज्या काय सुविधा असतात ज्या नागरिकांशी निगडीत असतात
त्या सुविधा देण्याचं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी त्यावेळेला काम केलं. माझ्यानंतर माझं उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी राम वाघमारे त्यावेळेला जिल्हा परिषद लढला. त्या ठिकाणी आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर राम वाघमाऱ्याला सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिला. त्यानंतर 2016-17ला माझा जो काय निसटता पराभव झाला. तर जीवनामध्ये आपण राजकारण करत असताना हार जीत ही असतेच. ती कशी झाली काय झाली आता मी तिकडे पाठीमागं जाणार नाही. परंतु त्या सगळ्या गोष्टी विसरून जो जिल्हा परिषदेचा उमेदवार जो युतीमधून किंवा जे काय आमदार साहेब ठरवतील जो कोण देतील त्याचं मन तण लावून तो त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितचपणे त्या ठिकाणी करणार आहोत. भाई तेच मला म्हणायचं आहे. अनेकांचा तो प्रश्न आहे की ज्यांचा म्हणजे ज्या नरेश पाटलांनी भाईंचा पराभव केला बरं तो निसटता पराभव असेल पण पराभव असतो. पण त्या नरेश पाटलांच्या घरात उद्याच्या काळात उमेदवारी मिळाली तर भाईने यांचं काम करायचं हे कुठलं लॉजिक आहे मला काय कळत नव्हतं. आता कसं असतं संघटना आहे युती उद्या काही युती शिवसेना भाई झाली पण मला कुठेतरी काही गोष्टी वाटतात ना. कार्यकर्त्याला तुम्ही एक काम करालो कार्यकर्त्याला कोण समजवणार हो. नाही मुद्द्याचा विषय असा शिवसेना लोकांनी कमळाचं काम करायचं. निशाने बोलतो महाराष्ट्राच्या राजकारणातली वस्तुस्थिती आपल्याला अमोलची माहिती आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. अजितदादा मुख्यमंत्री आहेत आणि मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि मग अशा माध्यमातून ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातून त्यावेळेला नरेश पाटील माझ्या विरुद्ध लढले ही वस्तुस्थिती आहे. पण ते त्यावेळेला एनसीपी मध्ये होते. आज ते आमच्या मित्र पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महाविकास आघाडी ही आघाडी आहे. आता आघाडीच्या माध्यमातून जर का ती सीट जर समजा बीजेपीला त्या ठिकाणी जर सुटत असेल तर तो महाविकास आघाडीचा धर्म आम्हाला त्या ठिकाणी पाळावा लागेल. मग त्यावेळेला त्यांची जरी उमेदवारी त्यांच्या कुटुंबातली जरी असेल तर त्यावेळेला आमची जबाबदारी आहे ना. मागं काय आम्ही आता मागं बघणारी लोक नाहीत आम्ही पुढे बघणारी लोक आहेत. आम्ही दूरदृष्टी असणारी लोक आहेत. आला काय लक्षामध्ये त्या दृष्टी ठेवून आम्ही ती जी काय आमच्या युतीच्या माध्यमातून जी सीट येईल मग शिवसेनेला येईल किंवा बीजेपीला येईल जर त्यांना बीजेपीला जरी आली तरी आम्ही 2 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि भगवा त्या आतकरगाव जिल्हा परिषद भगवाच फडकणार कुठल्याही परिस्थितीत एवढं मी निश्चितपणे सांगेन. वरची जी पंचायत समिती आहे सासगाव पंचायत समिती इथं कोण म्हणजे नवीन चेहरा येणार आहे आपल्या पक्षात ते कसं काय. नाही जी आपला सासगाव पंचायत समिती जी आहे त्या पंचायत समितीमध्ये नवीन चेहऱ्याची चाचपणी समजते बाहेरून पण वास्तविक पाहता पक्षामध्ये आमच्यामध्ये 2-3 लोक त्या ठिकाणी इच्छुक आहेत. मग हेमंत देशमुख इच्छुक आहेत. अजून 1-2 लोक इच्छुक आहेत आणि त्याच्या आधीच जर कोण या ठिकाणी येऊ पाहत असेल तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. त्याच्यावर पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी विचार करतील कोणाला घ्यायचं कोणाला काय. शेवटी एकंदरीत आजची काय जी काही समीकरणं आहेत तालुक्याची त्या समीकरणाचा विचार करून त्याच्यावर योग्य तो काय निर्णय घ्यायचा आहे ते आमदार साहेब निश्चितपणे घेतील. भाई तुम्ही कुंभिवली 58 मधून लढला होता मी विजयी झाला होता. आज तो कुंभिवली पूर्वीचा तुमचा तो आता त्याला वेगळं नाव दिलं सावरोळी. काही भाग मोठा भाग सावरोळीमध्ये आलाय तो सर्वसाधारण आहे. आजही मी त्या भागाच्या जवळ जातो की ती जागा सर्वसाधारण राखीव आहे. मला अशी म्हणजे मी जेव्हा फिरतो तेव्हा सांगितलं की भाई जर इथं आले तर बरं होईल. काय तुम्हाला असं पक्षाने तरी विचारलं का भाई तुम्ही लढता का इकडे. पक्षाने तर मला विचारलं नाही पण मला ज्या वेळेला त्या गटामध्ये ज्या वेळेला सर्वसाधारण सावरोली हा गट झाल्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी फोन आले. तर त्या वार्डामधूनच माझ्या खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात झाली. राजकीय मला त्या ठिकाणी व्यासपीठ जर मिळालं असेल तर ती सासगाव जिल्हा परिषद आपली जुनी आणि त्यावेळेला माझगाव पासून ते इस्तांब्यापर्यंत तो भाग माझ्याकडे त्या माझ्या मतदारसंघामध्ये तो त्या ठिकाणी त्यावेळेला होता. आता अधिकचा तिकडे काय वाढला तर कैरा ग्रामपंचायत वाढली त्या ठिकाणी नरोदा ग्रामपंचायत वाढली त्या ठिकाणी टेंबरी ग्रामपंचायत वाढली. अशा 2-3 ग्रामपंचायती त्या ठिकाणी अधिकच्या झालेल्या आहेत. पण कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण पक्षांनी काय त्याबाबत आपल्याशी अशा पद्धतीची काय चर्चा केली नाही. मी कार्यकर्त्यांना सांगितलं जर पक्षांनी काय त्याच्यामध्ये जर काय विचार केला तर पक्षाची चर्चा करून आपण ठरवूया. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतात का बाबा इकडे कोण असायला पाहिजे कोण काय इथं आपल्याला लढत देऊ शकतो कोण जिंकू शकतो ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या. आता शेवटी हा निर्णय पक्षाचा असतो. म्हणजे हा संभ्रम आता कधी पण दूर होईल आणि हे साधारणतः सगळेच आचारसंहिता लागायची वाट बघतात. नगरपालिका लागते का जिल्हा परिषद लागते परंतु हे लवकर जाहीर व्हावं. मी राष्ट्रवादी पुढे आहे त्याचं कारण म्हणजे मतांमध्ये पुढे नाहीये परंतु त्यांचे उमेदवार अघोषित डिक्लेअर झालेले आहेत त्याच्यावर त्यांना काम करायला संधी मिळते.
इकडे उमेदवार डिक्लेअर नसल्यामुळे इच्छुक तुम्ही म्हणता 5-6 लोक इच्छुक आहेत, मग कोणाला तरी सिग्नल दिला पाहिजे, मग ते लोक काम तर करत नाही नाही. नाही, अमोलजी मुद्दा हाच आहे. मी मगाशी जो आपल्याला जो सांगितला, हा युतीचा या ठिकाणी मोठा पेज आहे. युती जिथपर्यंत कन्फर्म होत नाही, कारण दोन पक्षांना आरपीआय आमच्या बरोबर आहे, बीजेपी आहे, बाकी मला माहित नाही राष्ट्रवादी बरोबर होईल का नाही, मी नाही ते सांगू शकत. पण या तिन्ही पक्षाच्या बाबत दोन्ही आमदार त्या ठिकाणी मला वाटतं सगळे पनवेलचे उरणचे जे आमदार आहेत महेश शेठ बादली ते आणि खाला आमचे कर्जतचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना अधिकार दिलेत असं मला त्या ठिकाणी समजतंय आणि त्यांच्या लेवलवर तशा चर्चा चालू आहेत. पण जिथपर्यंत युतीचं पूर्ण होत नाही तिथपर्यंत उमेदवारी निश्चित होईल असं मला तरी वाटत नाही. ज्या वेळेला युतीचं फायनल होईल, वरती कुणी लढायचे खाली कुणी उद्या समजा खानोगणामधून जर बीजेपीला जर सीट सुटली तर आम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागेल, कारण शेवटी हा युतीचा धर्म आहे आणि युतीचा धर्म आपल्याला त्या ठिकाणी तो पाळावा लागेल. आणि म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी हे बंधन असल्यामुळे आमदार साहेब किंवा संघटना त्या ठिकाणी कुठले उमेदवार डिक्लेअर करत नाही. त्याचा एकमेव कारण आहे की शिवसेना कुठेही बॅकफुटला नाहीये, शिवसेना आपापल्या ठिकाणी आपल्या लेवलवर आहे. आणि जो काय आज मीडियामध्ये जरी आम्ही मागे असलो तरी ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्या वेळेला ह्याचा धुरळा उडेल त्यावेळेला शिवसेना ही ग्रॅव्हिटीवर आणि मीडियावर पण सुद्धा पुढे असेल, एवढं मी तुम्हाला अगदी निश्चितपणे सांगेन. तेच भाई, सातत्याने विरोधकांकडून असे आरोप केले जातात. आमदारांनी विकास केलाय ते मी देखील कबूल करतो. आता विकास म्हणजे प्रत्येकाच्या अगदी घराच्या समोर रस्ता करायला पाहिजे असा काय विकास नसतो. तो वेगवेगळ्या गोष्टीचा मोठमोठे प्रोजेक्ट असतात, ते कार्यरत आहे, सुरू आहेत, ऑन प्रोजेक्ट बऱ्याच गोष्टी आहेत, मान्य केलं पाहिजे. आणखी व्हायला पाहिजे इथला विकास. पण ह्या तालुक्याच्या इतरही सगळे प्रश्न आहेत, कारखानदारी वाढलेली आहे, रोजगाराचा विषय आहे, आता एअरपोर्ट आपल्याकडे येतोय. ह्या तालुक्यात तुमच्या काळामध्ये तुम्ही सत्तेमध्ये असताना जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या विकास कामे केली. आज तेच तर म्हणणं आहे की चांगला माणूस निवडून गेला पाहिजे, चांगल्या माणसाला संधी मिळली पाहिजे. आणि जुना जाणता असेल, ज्याला अनुभव असेल, पोरखेळ कुठे व्हायला नको अशी माणसं शिवसेना निवडणार आहे का? नाही, निश्चितचपणे आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला अमोलजी, तो खरोखरच अगदी विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. कारण ज्या वेळेला जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीमध्ये असेल, त्यावेळेला जाणारा जो व्यक्ती असेल सदस्य म्हणून तो त्या ठिकाणी माथ्यावर असला पाहिजे, त्याला प्रशासनाचं नॉलेज असलं पाहिजे का मी कोणाचं नेतृत्व करतोय, मी किती हजार लोकांचं नेतृत्व करतोय, तर माझा अधिकार काय आहे, मी नेतृत्व कशासाठी करतोय आणि मी तिथे गेल्यानंतर माझी भूमिका काय असणार आहे, माझं उद्दिष्ट काय असणार आहे, ह्या गोष्टीला त्या उमेदवाराला किंवा त्या जाणाऱ्या सदस्याला त्याचं ज्ञान पाहिजे. का बा मी पंचायत समितीमध्ये जातोय म्हणजे पंचायत समितीमध्ये माझं कर्तव्य काय आहे, मी त्या ठिकाणी काय माझे मुद्दे मांडले पाहिजेत, माझ्या पंचायत समितीच्या गणामध्ये माझा मुद्दा काय असू शकतो, माझे आताचे मुद्दे तिथे काय आहेत, मी विकासापासून माझा मतदारसंघ कुठे त्या ठिकाणी पाठीमाग आहे, मी कुठल्या पद्धतीचा आता त्या ठिकाणी तात्काळ विकास करू शकतो, कुठले मुद्दे मला त्या ठिकाणी पुढे आणून ते मार्गी लावायचे आहेत. आज रोजगारांचा प्रश्न सुद्धा फार भयानक आहे, हे नाकारता कामा नाही. आता त्याबाबत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करू. मी ज्यावेळेला तालुका प्रमुख असताना अनेक ठिकाणी आपण त्या ठिकाणी लोकांना रोजगार देण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. भाई शिंदेंनी अनेक वेळा राजकीय पदं भूषवलेली आहेत, सामाजिक पदं भूषवलेली आहेत, पक्षाची भूषवलेली, पण आजपर्यंत कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये भाई शिंदे कुटुंबाचं कुठेही ठेका नाहीये, कुठेही कॉन्ट्रॅक्ट नाहीये. जे केलं, ज्या ज्या लोकांनी आम्हाला पुढे पाठवलं, ज्या ज्या लोकांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्याचा खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेला आहे. रोजगाराचा प्रश्न हा निश्चितच आहे, परंतु आज संपूर्ण कारखानदारीमध्ये एक केंद्र शासनाने एक वेगळं धोरण आणलेलं आहे. पूर्वी प्रत्येक कारखान्यामध्ये त्या ठिकाणी 2 वर्ष 1 वर्ष 6 महिने काम केल्यानंतर त्या ठिकाणी कामगारांना परमनंट केलं त्या ठिकाणी जात होतं. आता ते धोरणच शासनाने त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर त्या ठिकाणी सगळं धोरण आणलेलं आहे. तो धोरण आणल्यामुळं कामगारांच्या अधिकारावर वास्तविक पाहता मी तर म्हणतो गदा आणलेली आहे. कामगारांना आज अधिकार काय नाही. मी एखाद्या कंपनीमध्ये 4 मुलं कामाला जर लावली तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहेत. त्यांनी 6 वर्षे माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं. 6 वर्षामध्ये तुमचं काम आम्हाला आवडलं, तुम्ही चांगलं काम करताय का, तुमचं कामामध्ये पारदर्शकता आहे का, तरच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलर ठेवणार, ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहे. त्यामुळं कामगारांच्या अधिकारावर शासनाने गदा आणलेली आहे असं म्हटलं तरी मी काय त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं कामगार क्षेत्र हा अडचणीत आलेला आहे. आज
15 आणि 12 हजारामध्ये आजच्या कालावधीमध्ये कुटुंब प्रपंच माणूस चालू शकत नाही. आज मुलांचं शिक्षण आहे, शिक्षणाचा खूप मोठा खर्च असतो आणि 15-20 हजाराच्या नोकरीमध्ये कुठलाही माणूस त्या ठिकाणी आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. भाई, मी सातत्याने एक सवाल उपस्थित केला होता की आमदार आले, त्यांच्या गाडीत बसायला अनेकांची स्पर्धा असते, त्यांच्या बाजूला बसायला अनेकांची स्पर्धा असते, चांगले कपडे घालून मस्त आमदार बाजूला बसायला तयार असतात. पण ज्यावेळी आमदारावर टीका होते, तुम्हाला आमदाराकडून बळ हवंय, तुम्हाला आमदाराकडून कामं हवी आहेत, अगदी कुठला विटॅमिन जे पाहिजे, MC कुठलं पाहिजे ते तुम्ही आमदाराकडून घेता जाता. मग हे नेते आहेत कुठे? तुमची तोफ आहे, तुम्ही बोलताय, बाकीचे कुठे आहेत? तुम्ही खुर्च्या का आणून बसलाय? माझा सवाल नाही हा भाई, सर्वसामान्य शिवसेनेचा आहे. संघटन नुकसान होतं कुठेतरी. नाही, आपण जो बोलताय मुद्दा अमोलची, हा खरा ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता विरोधक ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्या वेळेला एकत्र लढतो किंवा आमची महाविकास आघाडी आहे म्हणून त्या ठिकाणी बोलतो, पण परंतु ज्या वेळेला आमच्या नेत्यावर, आमच्या आमदारावर जेव्हा टीका करतात त्यावेळेला सर्वात अधिक जबाबदारी शिवसेनेमध्ये एक आचारसंहिता आहे का एखाद्या विरोधकांच्यावर टीका करायची असेल तर तो त्या ठिकाणचा सेनेचा पदाधिकारी असावा लागतो. त्या पदाधिकाऱ्याला ते बोलण्याचे अधिकार आहेत. वास्तविक पाहता जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काउंटर केलं पाहिजे. बाबा, आपल्या आमदारावर जर समजा एखादा विरोधी पक्षातला माणूस जर त्या ठिकाणी बोलत असेल किंवा त्यांना काउंटर करत असेल तर त्याला उत्तर देण्याचं काम पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यामुळेच आज शिवसैनिकांमध्ये मरगळ त्या ठिकाणी तयार झाले. मग प्रत्येक वेळेला आमदारांना बोलावं लागतं, आमदारांच्या भाच्यांना बोलावं लागतं. मग आजूबाजूची मंडळी नेमकी करतात का? ही तुमची जी वस्तुस्थिती आहे ती सत्य आहे. केवळच आजूबाजूला आमदारांच्या बसायचं आणि खुर्च्या अडवायच्या आणि बाकीचे झबे घालून फिरायचं, याच्यामध्ये काय अर्थ नाही. तुम्ही तिकडे किती क्रॉस करताय? फक्त इथं परिस्थिती अशी आहे का गलचेपी धोरण आहे सगळं. मग मी बोललो तर काय होईल, मी असं केलं तर काय होईल, असं चालत नाही. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही शिवसेनेचं रक्त तुमच्यामध्ये आहे का नाही? मग बाळासाहेब नेहमी बोलतात ना, अरे आला अंगावर तर घ्या ना शिंगावर. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे विचार तुमच्यामध्ये जर रुजलेले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काउंटर केलं पाहिजे, तशा सहसा उत्तर दिलं पाहिजे. पण तशी वस्तुस्थिती दिसत नाही. प्रत्येक वेळेला एकतर आमदारांना बोलावं लागतं किंवा मग कुठल्या तरी कर्जत मधल्या माणसाला बोलावं लागतं. मग आमच्या तालुक्यातली लोक तिथं का क्रॉस करत नाही? ही वस्तुस्थिती अगदी नक्कीच आहे आणि ते करायला पाहिजे. आणि ते करत नसल्यामुळं ज्यांची अवकात नाही, ज्यांची उंची फार कमी आहे, अशा उंचीची लोक पण त्या ठिकाणी तोडसूक घेण्याचा प्रयत्न करतात का? त्याला कारण एकमेव आहे का समोरून शिवसेनेकडून त्याला काउंटर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. भाई, छान बोललात. आता मी तुमच्या खालापूर तालुक्यातलं पंचायत समितीचं आरक्षण जे आहे सभापतीचं, सर्वसाधारण सभापती कोणी होऊ शकतो असं ते आरक्षण आहे. अनेकांना वाटतं भाई सभापती व्हावेत, इच्छुक आहेत. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे खानावळ पंचायत समितीत अनेक लोक इच्छुक आहेत. पण माझी अशी माहिती आहे की पक्षाने तुम्हाला आग्रह केलेला आहे आणि चांगल्या माणसाला पक्ष आग्रह करू शकतो. तुमची उमेदवारी ही मेरिटची असणार आहे. मला असं वाटतं की उमेदवार अनेक इच्छुक असू शकतात. उमेदवारीची व्याख्या संज्ञा ही वेगळी आहे. इच्छुक पक्षातील कार्यकर्ते ते इच्छुक असू शकतात, लोकशाही आहे. परंतु मेरिटवर जर बघायला गेलं तर भाई शिंदे त्या ठिकाणी फिट्टम फिट बसतात. तुम्ही लढणार नाही. कसं आहे बघा, इच्छुक राहणं हे स्वाभाविक आहे. पक्षामध्ये इच्छुकच राहिलं आणि म्हणूनच मलाच तिकीट मिळेल असं काय गृहीत धरणं योग्य वाटणार नाहीये. शेवटी पक्षाचा निर्णय. जर पक्षाने मला संधी दिली लढण्याची, आता बरीच लोक इच्छुक आहेत, मी मगाशी आपल्याला नावं सांगली, तर मी लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि मी कुठला आशावादी नाहीये, मला काहीतरी मिळणार आहे, मी कुठलं तरी सभापती होणार आहे, ह्या भावनेतून आमची लढण्याची बिलकुल इच्छा नाहीये. आमदार साहेबांच्या आग्रहाखातर मी लढण्यास त्या ठिकाणी तयार झालेलो आहे. आता तिथे सभापती कोणाला बसवायचं, तिकडे मेजॉरिटी कोणाची येणार आहे, त्यावेळेची समीकरणं काय असू शकतात हे आता सांगणं उचित ठरणार नाही. त्या ठिकाणी तो सर्वस्व अधिकार पक्षाचा आहे आणि आमदार साहेबांचे. आता आमदार साहेबांच्या मनामध्ये काय आहे काय नाही ते काय आम्ही सांगू शकत नाही. पण आम्ही कुठलाही त्या ठिकाणी बाबा आम्हाला काहीतरी मिळणार आहे लोभापोटी आम्ही लढत नाही. आमच्या लढण्याचं एकच उद्दिष्ट आहे का जनतेची कामं झाली पाहिजेत, जनतेचे प्रश्न सोडलेले आहेत. आणि आज या ठिकाणी आमदार शिवसेनेचे आहेत, खासदार शिवसेनेचे आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता शिवसेनेची आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची जर बसली तर विकास कामाला गती देण्यासाठी अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल. कुठेही अडथळे त्या ठिकाणी येणार नाही. हाच एक उद्देश ठेवून आमची तयारी म्हणजे लढण्याची तयारी आहे. ते पण पक्षाने संधी दिली तर
किंवा त्याच्या व्यतिरिक्त जरी पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी भाई शिंदे 2 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी त्याला निवडून आणण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, एवढं मात्र निश्चित. भाई, आता शेवटचा प्रश्न माझा असा आहे, तुमच्या ग्रामपंचायतच्या बाबतीत मला विचारायचं आहे. राष्ट्रवादीकडून भूषण पाटील हे पंचायत समिती निवडणूक लढू इच्छितात, त्यांनी काम सुरू केलं आहे. ठीक आहे, तुमच्या ग्रामपंचायतचा संघर्ष आहे, संघर्ष तो बैलमारीच्या बाबतीत मी तोच बोलला होता. आता तुमच्या बाबतीत एक संघर्ष आहे, होऊ शकतो, त्यात ते वेगळ्या पक्षात आहेत, तुम्ही इकडे आहात, परंतु तालुक्याचं एक चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. खोट्या काही गोष्टी होत असतात, गुन्हे दाखल करण्याची ही प्रक्रिया कुठे थांबली पाहिजे. द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे. राजकारण हे आपलं तालुका तसा नाहीये, एक चांगलं राजकारण व्हायला पाहिजे. गावातला तुम्हाला जर उद्या पक्षाने संधी नाही मिळाली तर भूषण पाटील हे तुमच्या पंचायतीमध्येच आहेत. ठीक आहे, तुम्ही काम नाही करू शकत, हे मला देखील मान्य आहे, पण तो हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे. हा थांबलाय का? आता वाद मिटलेत का? चांगलं वातावरण आहे का भाई? का हे दोन्हीकडून म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही, हे मलाही मान्य आहे, पण कुठेतरी ह्या कुठे थांबल्या पाहिजे. मला काय तुमचं फार मोठा संघर्ष दिसत नाही, परंतु मधल्या काळात ज्या काही गोष्टी तिकडून हे झाला काउंटर, मी इकडून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे या गोष्टी. ठीक आहे, काय होऊ शकतं आता? वास्तविक पाहता भूषण पाटील हे माझे मित्र आहेत चांगले, आला का लक्षामध्ये. आता ते विशिष्ट एका पक्षाचं काम करतायत, ते मी विशिष्ट एका पक्षाचं काम करतोय. आता ग्रामपंचायतीच्या पातळीवर या ठिकाणी ग्रामपंचायतीचं विलक्षण असतं किंवा इतर ज्या काही विकासात्मक ज्या काही गोष्टी असतात तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी होतात. गेले 35 वर्षे आमची ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी सत्ता होती. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न प्रामाणिकपणे केले. ज्या वेळेला आम्हाला संधी मिळाली त्याच वेळेला लोकांना आम्ही संधी देण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या वेळेला माझे स्वतःचे सख्खे भाऊ आप्पा शिंदे त्या ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि मंगेश पाटील आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आले, मी माझ्या स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावला आणि मंगेश पाटलाच्या मिसेसला जनरल महिला असताना सुद्धा जनरल सरपंच असताना मी राजीनामा देऊन माझ्या भावाला सांगितला नाही, ते आपल्या बरोबर आलेले आहेत, तिला आम्ही सरपंच बनवले त्या ठिकाणी. म्हणजे आम्ही खुर्चीच्या मोहासाठी किंवा सत्तेच्या मोहासाठी आम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये कधीच सत्तेमध्ये नव्हतो. भूषण पाटील त्या ठिकाणी एक चांगला होतकुर चेहरा आहे, आला का लक्षामध्ये. पण आता कुणी कशा पद्धतीचं राजकारण करायचं हा ज्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. आता राजकारणामध्ये ते माझ्या समोर येतील का मी त्यांच्या समोर येईल हे आता काय निश्चितपणे सांगता येणार नाही. पण वास्तविक पाहता ते काय राजकीय आमचे काही विरोधक नाहीयेत, आम्ही तर त्यांना आमचेच समजतो. आता ते आम्हाला काय समजतात हा भाग वेगळा आहे, बरोबर आला का लक्षामध्ये. तर समजा मी उद्या उमेदवार नसेल आणि किंवा ते आमच्या ग्रामपंचायतीचे उमेदवार असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छाच असणार आहेत ना, मी निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देईन ना, काय अडचण नाही शुभेच्छा द्यायला. तर हे होते भाई शिंदे, किती प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. त्यांचं शेवटचं वाक्य काय आहे की भूषण पाटलांना माझ्या शुभेच्छा आहे. अर्थात ह्या शुभेच्छा ह्या फार महत्वाच्या. राजकारण हे असंच पाहिजे, राजकारण तेव्हाच ते हेल्दी राजकारण होतं आणि चांगलं वातावरण टिकून राहतं. यालाच मागाशी म्हटलं होतं ना की अनुभवी नेतृत्व कसं असतं ते त्यांच्या त्या शेवटच्या वाक्यावरून तुम्हाला कळलं असेल. त्या सगळ्या मतीत अर्थ भाईंची तोप दागलेली आहे. अनेकांना त्या मिरच्या देखील जमू द्या. आमदार हुशार आहेत, भाईंकडून काय शिकावं हे आमदार शिकतील आणि नेतृत्व शिकेल आणि काहीतरी त्यातून चांगलं घेतील. आणि उद्याच्या काळात जिल्हा परिषदेसाठी भाई तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या पक्षाला शुभेच्छा, पंचायतसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही छान बोललात, धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.